हाय गाईज, नमस्कार सगळ्यांना. कसे आहात तुम्ही सगळे? मी आहे अंकिता आणि तुमचं ग्लो बाय अंकिता चॅनलवर पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते. आणि मी तुम्हाला लास्ट टाइम सांगितलेलं त्याप्रमाणे हा मी पहिला मेकअपचा व्हिडिओ घेऊन आली आहे. या चॅनलवर मी काही मेकअपच्या टिप्स अँड ट्रिक्स शेअर करणार आहे. त्याचनुसार माझ्या स्किन केअरच्या पण बेसिक टिप्स आहेत त्या मी शेअर करेन आणि बेसिक टिप्स शेअर करेल आणि सेल्फ केअरच्या पण मी टिप्स शेअर करणार आहे. तर मी हा पहिला व्हिडिओ घेऊन येते. फायनली हा व्हिडिओ मी शूट केला. हा फ्लॉलेस मेकअप बेस कसा क्रिएट करू शकतो हा व्हिडिओ मी शूट केला. तर तुम्ही हा व्हिडिओ नक्की बघा. असेल मेकअप करायचा असेल तर स्किन प्रिपरेशन किती गरजेचं असतं. स्किनला हायड्रेटेड व्यवस्थित केलं तर मेकअप खूप छान अप्लाय होतो. तर म्हणून मग मी हायड्रेटिंग सिरम आधी यूज करणार आहे. हायड्रेशन केल्यानंतर स्किनवर खूप छान मेकअप बसतो आणि परफेक्ट बेस तयार होतो. मॉइश्चराइज असणे स्किन खूप गरजेचं आहे आणि हे मी प्रिपेअर करून घेते स्किनला. हे मी हायड्रेटिंग सिरम लावलंय. सेकंड थिंग, आपण मॉइश्चरायझर यूज करतोय. हे बघा, हे मॉइश्चरायझर मी यूज करते. जस्ट टेकिंग वन पंप. बघा इथे वन पंप आपण यूज करतोय. ओके, तर मग हा इथे इथे असं अप्लाय करायचं. नोजवर नाही, इथे अप्लाय करायचं. त्याने अजून छान हायड्रेशन मिळेल तुमच्या स्किनला. लोकांना बऱ्याचदा मेकअप करताना असं वाटतं की फाउंडेशन, कन्सिलर, ब्लश, लिपस्टिक अप्लाय केली म्हणजे मेकअप झाला, असं नाही. पण माझ्यासाठी ऍक्च्युली मेकअपच्या आधी जे स्किन प्रिपेरेशन आहे ते सुद्धा खूप तितकंच महत्वाचं आहे. कारण स्किन प्रिपेअर व्यवस्थित असेल तर तुमचा मेकअप खूप छान बसतो आणि तुमची स्किन आणि ग्लो करायला लागते. त्याच्यामुळे हायड्रेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट. अजून एक इम्पॉर्टंट गोष्ट की तुम्ही तुमच्या अंडर आईजला हायड्रेशन करायला कधीच विसरायचं नाही. अंडर आईज इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट इन मेकअप. कारण अंडर आईजला आपले क्रेजेस जास्त असतात. तर त्यासाठी मेकअपमध्ये आपण अंडर आईजला हायड्रेशन, योग्य प्रकारे हायड्रेशन देणं खूप गरजेचं आहे. कारण अंडर आईजला आपल्या बाकी स्किनपेक्षा हायड्रेशन जास्त लागतं असं मला पर्सनली वाटतं. तर त्याच्यामुळे आपण असं मॉइश्चरायझर छान तिथे सेट करून घेऊया. तोपर्यंत लिप बाम लावूया. एक 5 ते 10 मिनिट मॉइश्चरायझर सेट व्हायला लागेल. अजून एक महत्वाची ट्रिक, जेव्हा तुम्ही क्रीम बेस मॉइश्चरायझर यूज करता तुमच्या नोज वर किंवा नोज एरियामध्ये, तर मॅक्सिमम वेळा काय होतं, जेव्हा कॉम्बिनेशन स्किन असते, ऑइली स्किन असते, तेव्हा मेकअप तुमचा इथून पील व्हायला चालू होतो. इथून इथून ऑइली स्किन. तर त्याच्यामुळे इथं जितकं कमी मॉइश्चरायझर लावता येईल तितकं कमी मॉइश्चरायझर लावायचं, ऍटलीस्ट क्रीम बेस. बाकी तुम्ही सिरम वगैरे लावू शकता, पण क्रीम बेस मॉइश्चरायझर आहे ते तुम्ही खूप कमी यूज केलं पाहिजे या आणि या सरफेसमध्ये. आणि नोजला तर ते अजिबात यूज करू नका, हे माझं पर्सनली मत आहे. मी तर ते तसं करते. कारण मेकअप जेव्हा इथून पील होतं तेव्हा ते मग चांगलं नाही वाटत. आपण हे छान हायड्रेशन करून घेतोय स्किनला, एक छान सेट करून घेतोय अंडर आईज वगैरे. बघताय तुम्ही, स्किनला आपण छान मॉइश्चराइज करून घेतलंय. तर मी यानंतर प्रायमर यूज करते. तर मी प्रायमर यूज करते. हे बघा, हे मी प्रायमर घेतले. प्रायमर आपण कुठे यूज करतो, तर जिथे जिथे आपल्याला आपले ओपन पोर्स असे आहेत असं वाटतंय तिथे तिथे आपण प्रायमर यूज करून घेतो. ठीक आहे, तर मला काही ओपन पोर्स माझे इथं वाटतात. त्यानंतर इथे नोजवर म्हणजे ओपन पोर्स वाटतात मला, तर मी इथे यूज करून घेते. बघा तुम्ही, मी पूर्ण फेसला प्रायमर नाही यूज करत, मी फक्त टी झोनला प्रायमर यूज करते. त्याच्यामुळे मेकअप पील होत नाही. अदरवाईज फायनल एक परफेक्ट बेस बनवण्यासाठी मी माझा ट्रिक तुम्हाला सांगणार आहे. तर ते आपण स्टार्ट करूया. आणि ऍक्च्युली मला हे तुम्हाला सांगायला आवडेल की आता मी जे प्रोडक्ट यूज करते तेच तुम्ही यूज करावेत असं काही नाही. जे तुमच्याकडे अवेलेबल आहे ते तुम्ही यूज करू शकता आणि त्यानुसार तुमचा मेकअप करू शकता. आता मी इथे फॉरएव्हर 52चं फाउंडेशन यूज करते. आता फाउंडेशन यूज करताना मी कायम 2 शेड घेते. 2 शेड नुसार, म्हणजे एक फेअर असतो आणि एक जरा डार्क असतो. तर मग या 2 शेड नुसार मला ज्या ओकेजन नुसार जसा मला शेड पाहिजे त्यानुसार मी तो शेड
म्हणजे मी शेड मला पाहिजे तसा बनवते नंतर. त्यामुळे मी कायम फाउंडेशन घेताना एक्झॅक्ट शेडचं किंवा एक शेड डार्कर एक शेड लाईटर असं काही घेत नाही. मी 2 शेड घेते आणि 2 शेड घेऊन नंतर मला जसा पाहिजे तसा हवा तसा मला पाहिजे असा शेड मी बनवते. फाउंडेशन घेतलं. आता मी फर्स्ट स्टेप काय केली, मी हे लाईट फाउंडेशन घेतलं 1 पम्प, ठीक आहे. त्यानंतर हे मी डार्क फाउंडेशन घेते. आता मला माझा शेड कितपत लाईटर पाहिजे किंवा कितपत डार्कर पाहिजे त्यानुसार मी क्वांटिटी घेते. ओके. तर मग तुम्ही पण तेच करा की तुम्हाला जर खरंच तुमचं अजून डिसाईड नसेल किंवा आपल्याला कधी कधी शेड लक्षात येत नाही, ठीक आहे, बाहेर गेल्यानंतर किंवा काही कारणास्तव शेड आपल्याला इतके लक्षात येत नाही. पण मग अशा वेळेस काय करायचं, मी माझी ट्रिक सांगते तुम्हाला की तुम्ही फाउंडेशनचे 2 शेड घ्या. 2 शेड म्हणजे एक लाईटर शेड आणि एक डार्क शेड तुम्ही घेऊ शकता आणि त्यानुसार तुम्हाला पाहिजे असा घरी तुमचा स्किन शेड बनवू शकता. आणि कायम काय करायचं, हे बघा आता हे हे इथे मी लायटर शेड घेतलाय, ठीक आहे, आणि इथे घेताना मी तो डार्कर शेड घेतलाय. आता मला ज्या प्रमाणानुसार क्वांटिटी हवी आहे, क्वांटिटी म्हणण्यापेक्षा ज्या प्रमाणानुसार मला त्याचा डार्कनेस हवाय त्या प्रमाणानुसार मी माझा शेड तयार करते. ओके. मला पाहिजे असा मी शेड आता हा बनवणार आहे इथे. ही ट्रिक छान आहे, मस्त आहे, तुम्ही पण बघा ही करून. हा जो फाउंडेशन शेड झालाय, मी सांगितल्याप्रमाणे हा फाउंडेशन शेड मी इथे बनवून घेतलाय. तर हा फाउंडेशन शेड आपल्या स्किनला खरंच सूट करतोय का हे आपण चेक करणार आहे. तर ते कसं चेक करायचं की तुम्ही इथे असं करू शकता, ठीक आहे. तर मग हा टोन बऱ्यापैकी जातोय माझ्या मते. तर मग तुम्हाला जसं पाहिजे तितकं लाईटर किंवा तितकं डार्कर तुम्ही ते ठेवू शकता. आणि याने काय होतं, कन्फ्युजन नाही किंवा रिग्रेट नाही होत की अरे आपण चुकीचं फाउंडेशन आणलं किंवा आपण थोडंसं डार्क फाउंडेशन आणलं, हे असं रिग्रेट नाही वाटत की आपण खूपच चुकलं वगैरे. तर म्हणून तुम्ही सेफ साईड हे करायचं की, आणि रिग्रेट पेक्षा पण काय होतं, किंवा काही ओकेजनला आपल्याला थोडासा लाईट मेकअप पाहिजे असतो, काही ओकेजनला आपल्याला थोडासा डार्क मेकअप पाहिजे असतो. तर त्यानुसार तुम्ही ते करू शकता. म्हणजे तुम्हाला नक्की काय कसं पाहिजे त्यानुसार तुम्ही ते करू शकता, ठीक आहे. आता मी हे काय करते, तर मी हे फाउंडेशन छान असं ब्लेंड करून घेते, ठीक आहे. मी आता ब्लेंड करायला हा ब्रश वापरते. एक्झॅक्ट शेड कधी कधी आपल्याला खरंच मॅच करतो आणि कधी कधी थोडंसं ते लाईटर किंवा डार्कर वाटू शकतं. तर अशा वेळेस काय करायचं की तुम्ही 2 फाउंडेशन घ्यायचं, हे मी सजेस्ट करेन. 2 शेडचे फाउंडेशन घेतले तर ते खूप जास्त बेनिफिशियल ठरतं असं मला वाटतं. तुम्हाला जसं पाहिजे तसं तुम्ही करू शकता. तुम्हाला असं नाहीये की तुम्ही हेच करू शकता. जर तुमच्याजवळ तुमच्या शेडचं फाउंडेशन असेल तरी तुम्ही ते डेफिनेटली यूज करू शकता. पण मी तरी ही ट्रिक यूज करते म्हणून मला तुमच्याशी खूप शेअर करू वाटली. मी शेअर करते. ठीक आहे. आता तुम्हाला कळलं की मी स्वतःच्या शेडचं फाउंडेशन कसं तयार केलं ते. मी फक्त सिंगल लेअरवर हे फाउंडेशन तुम्हाला दाखवतेय. याचं कव्हरेज बघा किती सुंदर आणि किती छान दिसतंय ते. हे फक्त सिंगल लेअरचं जे मी तुम्हाला मेकअप दाखवते हा फक्त सिंगल लेअरचा आहे. तुम्हाला जर लेअर अप करायचा असेल मेकअप, म्हणजे हा जर तुम्हाला याच्यापेक्षा जास्त कव्हरेज पाहिजे असेल तर तुम्ही डेफिनेटली यू कॅन ऍड 1 मोर लेअर ऑफ फाउंडेशन. सेम याच पद्धतीने आपला छान असा बेस तयार झालाय फाउंडेशनचा. जे तुम्हाला कशी वाटली ही ट्रिक ते सांगा. तर आपण डार्क सर्कल हाईड करण्यासाठी एक ट्रिक अजून इथे यूज करतोय, ती म्हणजे ऑरेंज कलर करेक्टर आपण इथे घेतोय. हातावर मी घेतलाय ऑरेंज कलर करेक्टर आणि आपण काय करतोय की एकदम डार्क शेड आपण आता ऑरेंज कलर करेक्टर मध्ये मिक्स करणार आहे. ओके. हे बघा मी असं मिक्स करून घेते डार्क शेड ऑफ कन्सिलर. दिस इज नॉट टू डार्क, पण येस माझ्यासाठी ते थोडंसं डार्क आहे. तर मी या दोन्ही गोष्टींना छान मिक्स करून घेते. तर आपण काय करतोय की जिथे जिथे आपल्याला डार्क सर्कल आहे ना तिथे कन्सिलर आणि
हे असं घेऊन डिरेक्टली यू कॅन जस्ट प्लेस इट. जिथे तुम्हाला डार्क सर्कल आहेत किंवा जिथे तुम्हाला पिगमेंटेशन आहे तिथे तुम्ही हे यूज करू शकता. याने काय होतं, डार्क सर्कल हाईड व्हायला मदत होते. आपण याच्यावर पुन्हा लाइटर शेड ऑफ कन्सिलर घेणार आहे, ज्याने खूप छान कव्हरेज भेटतं. आणि मी तुम्हाला हा मेकअप यासाठी शिकवते की तुम्ही बेसिक मेकअप तुम्ही तुमचा करू शकता. यासाठी काही दुसरीकडे जाऊन स्पेंड करायची काही गरज नाहीये. तुम्ही डेफिनेटली 4-5 जरी प्रोडक्ट असले तरी तुम्ही हा फ्लॉलेस बेस मेकअप करू शकता. फ्लॉलेस बेस तुम्ही क्रिएट करू शकता आणि बेसिक मेकअप त्यानुसार तुम्ही करू शकता. आता मी काय करते, मी लाइटर शेड घेतला इथे विच इज 312. ओके, तर मी इथे लाइटर शेड घेतलाय सेम कन्सिलरचा इथे, आणि इथे लाइटर शेड घेऊन मग मी अप्लाय करणार आहे. ऑरेंज कलर करेक्शन आपण जे केलंय ते हाईड करण्यासाठी आपण काय करतोय, त्यासाठी लाइटर कलर ऑफ कन्सिलर आपण तिथे पुन्हा प्लेस करणार आहे, बरोबर. तर मग हे बघा, हे असं प्लेस करायचं आणि खूप कमी अमाऊंट मध्ये तुम्ही प्लेस करा. त्याने काय होईल, जास्त केकी किंवा जास्त असा ड्राय वाटणार नाही मेकअप, छान फ्लॉलेस दिसेल. जितके कमी प्रोडक्ट तितका जास्त मेकअप छान, एवढं लक्षात ठेवायचं. असं नाही की खूप तुम्ही प्रोडक्ट लेअर अप करताय आणि ते कन्सिलर थोडंसं छान सेट होऊ द्या. इथे पण आपण थोडंसं हे कन्सिलर लावून घेतोय, याने काय होतं, टी झोन छान ब्राईट दिसेल. जेव्हा कन्सिलर लावतो ना तेव्हा 1 ते 2 मिनिट तुम्हाला वेट करायचंय. 1 मिनिट, ऍटलीस्ट 1 मिनिट तुम्ही वेट करा. आता हे छान बऱ्यापैकी ड्राय होत आलंय, तर मी एक छोटासा मिरर घेऊन मग त्याला छान ब्लेंड करायचा प्रयत्न करते. ठीक आहे, तर हे तुम्ही बघू शकता इथे की मी कसा मेकअप करते ते. मेकअप हा खूप इझी आहे. खूप कमी प्रोडक्ट असले खूप छान मेकअप होतो. असं नाही की तुमच्याकडे खूपच जास्त प्रोडक्ट पाहिजे तरच मेकअप खूप छान होतं, असं बिलकुल नाहीये. तुम्ही तुमचे प्रोडक्ट हळूहळू अपग्रेड करू शकता जेव्हा तुम्हाला त्याच्यातलं नॉलेज येईल. कन्सिलर ब्लेंड करून घेतोय, ते तुम्ही बघू शकता. हे बघा, जे ते ऑरेंज ऑरेंज दिसत दिसत होतं ना, ते सगळं हे बघा, ते कन्सिलर आपण छान ब्लेंड करून घेऊया. हे कसं मर्ज झालंय हे बघा. इथे तुम्हाला कुठेही असं जास्त खूप ऑरेंज असं शेड नाही दिसणार आहे. तुम्ही चेक करू शकता. हे बघा हा, आणि इथे कसं दिसायचं ते, तर हे ऑरेंज असं काही दिसत नाहीये, तर हा गुड टू गो आहे बेस. मी बड घेऊन एक्सेस प्रोडक्ट आहे ते मी फक्त रिमूव्ह करते माझ्या क्रीज लाईन मधून. आता माझा हा छान मेकअप बेस तयार झालाय. हा मेकअप बेस आपण काय करणार आहे, पावडरने सेट करणार आहे. तर मी आधी कॉम्पॅक्ट यूज करत होते, पण मला फिक्सिंग पावडर खूप जास्त आवडली कारण त्याने मेकअप बऱ्यापैकी लॉंग लास्टिंग जातो. मी तर पूर्ण फेस माझा पावडरने सेट करून घेते. काही लोक असतात जे पूर्ण फेसला ते पावडर नाही लावत आणि आय कम्प्लिटली ॲग्री विथ दॅट. पण माझा ऑइली स्किन असल्यामुळे मला पूर्ण फेस पावडरने सेट करावा लागतो. अदरवाईज माझा मेकअप लॉंग लास्टिंग नाही राहत. मेकअप लगेच काही वेळातच निघायला चालू होतं. त्याच्यामुळे मी छान असा पावडरने सेट करून घेते. आता आपण छान असा पावडरने बेस मेकअप सेट करून घेतलाय. मी उर्वरित मेकअप करते आणि मग मी तुमच्याकडे लगेच येते. तुम्ही याच्यामध्ये अजून लुक एन्हान्स करण्यासाठी तुम्ही ब्लश ॲड करू शकता, कॉन्टोर ॲड करू शकता, काजल ॲड करू शकता, आयलायनर ॲड करू शकता. पण मला हा मेकअप खूप जास्त नॅचरल, न्यूट्रल आणि मला खूप सोबर हवा होता, म्हणून मी याच्यामध्ये एक्स्ट्रा असं काही ॲड नाही करणार आहे. माझा हा सिम्पल व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते तुम्ही मला नक्की सांग. थँक्यू सो मच तुम्ही हा व्हिडिओ बघितला त्यासाठी. आणि प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा तुमच्या फ्रेंड्स, आणि खूप जास्त भरभरून प्रेम द्या. थँक्यू सो मच.